राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं। काही तासांपूर्वी टीका करणाऱ्या छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट कशासाठी घेतली याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली होती। ही उत्सुकता थांबते न थांबते तोच राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याने शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा ताफा शरद पवारांच्या मोदीबाग येथील निवासस्थानातून बाहेर पडताना आढळला। त्यामुळे सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घेतली का, घेतली असेल तर कशासाठी घेतली, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत। बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती। मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच इथं पवार विरुद्ध पवार असा सामना रंगल्याने या लढतीची राज्यभर मोठी चर्चा झाली। निवडणूक प्रचाराच्या काळात दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आल्याने पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला होता। या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा तब्बल 1,58,000 मतांच्या फरकाने पराभव करत गड राखला। या पराभवानंतर अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचं राजकीय पुनर्वसन करत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि सुनेत्रा पवार या बिनविरोध खासदार झाल्या। खासदार झाल्यानंतर आज प्रथमच सुनेत्रा पवार या मोदी बागेत दाखल झाल्या होत्या। यावेळी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं। मात्र या संबंधी बातम्या येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी मात्र शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाल्याचे वृत्त फेटाळले। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगला होता। मागील 3 टर्म पासून खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांना कुटुंबातूनच आवाहन देण्यात आलं होतं। सुळे यांच्या भावजाई सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात होत्या, पण बारामतीकरांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्यावरच विश्वास टाकत त्यांना विजयी केलं। राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पराभवाचा धक्का बसल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असणार याबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांचे नाव राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत आले। मात्र राष्ट्रवादीतील इतर नेतेही या जागेसाठी इच्छुक असल्याने नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सस्पेन्स होता। अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केली आणि सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला।